हॅलो फ्रेंड्स. मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये मार्शलने खूपच भरीव कामगिरी केली. मागणी आणि पुरवठा यांचा किमतीवर कसा परिणाम होतो हे त्यांच्या 2 आलेखावरून मार्शलनं दाखवलं. जशी किंमत वाढेल तसा त्या वस्तूवरचा नफा वाढेल. या कल्पनेने उद्योजक ती वस्तू जास्त बनवतील आणि त्यामुळेच तिचा पुरवठा वाढेल. पण त्याचबरोबर ती महाग झाल्याने कमी लोकांना परवडेल, म्हणूनच तिची मागणी घटेल. हे दोन्ही आलेख पहिल्या आकृतीत दाखवले आहेत. हे आलेख ज्या ठिकाणी एकमेकांना छेद देतात त्या बिंदूला इक्विलिब्रियम असं म्हणतात. या किमतीला बाजारपेठ स्थिर स्थावर होते. आकृतीत ही किंमत पी अशी दाखवली आहे. आता काही कारणानं संप, युद्ध, लोकसंख्या वाढ, लोकांच्या आवडीनिवडीत बदल, जर मागणी आणि पुरवठा यांचे आलेख बदलले तर हा इक्विलिब्रियमचा बिंदू कसा बदलतो हेही मार्शलनं मांडलं. उदाहरणार्थ, पुरवठा तेवढाच राहून मागणी वाढली तर नवीन इक्विलिब्रियम प्रस्थापित होतो आणि किंमत वाढते. हे दुसऱ्या आकृतीत दाखवलंय. किंमत P1 वरून P2 वर जाते. पण वरच्या उदाहरणात एकाच गोष्टीच्या मागणी, पुरवठा, किंमत यांचा